हालेलुया. थँक यू जीसस. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता लज्जा न मानी मी. ख्रिस्त राय मला पामरा तारले, दिव्य तेज मम मने घातले. दृष्टी विश्वासे हृदय पावलो, आनंद सुखी मी झालो. हालेलुया. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी. पण आजच्या या जनरेशनने ख्रिस्ताला न धरता प्रियांनो मोबाईलच धरलेला आहे. आणि खरोखर हे आजच्या जगातील फॅक्ट आहे. बघा, यहेजकेलचं पुस्तक याचा 12वा अध्याय याच्या 28व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, याकरिता त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आणि म्हणूनच प्रियांनो, या वचनाद्वारे परमेश्वराने आपल्याला बंधनमुक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्या रक्तामध्ये परमेश्वराने आपल्याला विकत घेतलेला आहे. म्हणून बघा, स्तोत्रसंहिता याचा 107वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, ते संकट समयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. आमेन. तेव्हा तो वादळ शमवतो, तेव्हा लाटा शांत होतात. आणि खरोखर प्रियानो, या वचनाद्वारे परमेश्वराने माझ्या जीवनात, तुमच्या जीवनात अगापे असे आशीर्वाद सामर्थ्याने परमेश्वराने कार्य केलेलं आहे. कधी कधी आपण परमेश्वराला दुःखी करतो आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून. प्रियानो, आज ख्रिस्ताने दिलेली प्रीती आज आपण एकमेकांमध्ये आपण दर्शवूया. आणि या वचनाद्वारे परमेश्वर मला आणि तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. आणि म्हणूनच ते गीत मी आज घेतलं आत्म्याद्वारे की संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरे मी. आज आपण मोबाईल थोडासा बाजूला ठेवूया आणि थोडंसं ख्रिस्ताला आपण धरून चालूया. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आपलं पवित्र प्रथम आणि अग्रमणी तसं स्थान आपण देऊया. आमेन.